गुरुजनांना मदत ती सांगणार आहे. डोक्यानं म्हणजे डोकं नाही जात पाहिजे, डोक्यानं म्हणजे टेंगोळी, डोक्यानं म्हणजे डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनातला तुमच्या प्रत्येक जण मोठा, चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे मी तुमच्या समोर आलो आहे. खर तर आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा तुमची 15-16 ची पिढी हुशार आहे. भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. हे चांगलं एक तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. बघा, संतांचे अभंग, संतांचे विचार 700 वर्षानंतर या प्रत्येक गावामध्ये हरिपाठ, परिपाठ, काकडा, भजन, कीर्तन, प्रवचन याच्यामध्ये संतांचे अभंग गायले जातात. परंतु ते तुमच्या कानावर पडत नाही. तुमच्या कानावर डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं पडतं. ते एकच वर्ष टिकतं. ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं, डीजेचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी ती शांताबाई दिसत नाही. दिसली दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आला बाबा, तो पण परत दिसला का, नंतर आला आवाज वाढव डीजे तुझ्या. म्हणजे एकच वर्ष एक गाणं टिकतं, ते तुमच्या कानावर आढळतं, ते तुम्ही डोक्यात घेता. संतांचे अभंग, संतांचे विचार आज 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये परिपाठ, हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन गायले जातात. अवघाची संसार सुखाचा करीने बाहेर सोपे येतात. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. ज्याला 2-5 अभंग पाठ करायची इच्छा असेल त्यांना मी हरिपाठ दिलेला आहे, सरांकडे दिले, तुम्हाला लागलं देणार आहे. काय तो तुम्हाला अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक काय होतो याचा अवघाची संसार कुणाचं म्हटले, पप्पा, मम्मी, बुद्धी, चौघांचं म्हटले का. अवघाचे संसार म्हणजे अख्ख्या जगाचा, विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंद भरणं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. तर अख्ख्या अध्यात्मामध्ये किती सामावलेला असेल. तुम्हाला पसायदान म्हणतात, तुम्ही पसायदान कशातले माहिती का. पसायदान जे म्हणतात कशातले, ज्ञानेश्वरीतल्या 1792 ते 1802 नंबरच्या ओव्या ज्ञानेश्वरीचे म्हणजे पसायदान. 1700च्या नंतरच्या ओव्याचा तो अर्थ आहे. त्या अध्यात्मामध्ये दुसऱ्यासाठी मागितले. अध्यात्म म्हणजे अध्यात्मा, परमार्थ म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं. संस्कार याच्यातून संतांच्या विचारातूनच तुमच्या पिढीला संस्कार मिळतात. खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. मी पहिलं सांगितलं तर तुमची 10वीला आहे म्हणल्यावर 10वीला म्हणल्यावर 10 आणि 6 16वा लागलं, बरोबर. 16वा लागलं तुम्हाला. ते पहिले गाणं होतं डेंजर, 16वर डोक्याचं बाय ती बाय नाचायची. मुलींनो, हे डोक्याचं नसतं, ते मोक्याचं असतं. तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला या वयात सगळं कळतं, बऱ्याच वेळा वळत नाही. बऱ्याच वेळा कळतं पण वळत नाही. डेंजर, धोका, खतरा कोणा दिलेला नसतो आणि मग परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं. आणि अनेक वेळा अनेक प्रलोभनीय गोष्टी निघाल्यात बघा. मोबाईल, टीव्ही, तुमची पिढी व्हायबल होती. हे तुम्हाला याच्यासाठी सांगायला हवे. आमच्या पेरण्या पाटा, मी पुण्यापासून आमचं गाव 40 किलोमीटर अलीकडे आहे आणि आमच्या शेजारच्या गावातील पेरण्या पाट्याची एक मुलगी म्हणजे प्रलोभनाला बघा. सीता वनवासात होती, गावाने पाहिजे तुम्ही. सीता वनवासात होती आणि वनवासात असल्याच्या नंतर तिने सकाळच्या वेळी हरण पाहिलं आणि ती हरण पाहून ते रामाला म्हणजे, प्रभू मला या हरणाच्या कातड्याची सोनेरी चोळी हवी आहे. आता मला सांगा, वनवासामध्ये त्या सीतेला त्या चोळीची काय गरज होती का, होती का. तुमच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला, मोह उत्पन्न झाला आणि मग ती म्हणजे रामाला वाटलं, अरे जनक राजाची ही मुलगी एवढी राजकन्या आपल्या बरोबर जंगलामध्ये वनवासामध्ये भटकते, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. मग यानं रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. ते हरिण माया होतं. झाडाच्या आळा दृश्य झालं. झाडाच्या आळ गेल्यावर त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो सीतेनं ऐकला आणि सीता म्हणली, भाऊजी बघा, त्यांच्या जीवाला धोका आहे. कोणत्या तरी हिंस्र बापदानं त्यांच्यावर झडप घातली, धावा, त्यांना वाचवा.
वाचवा म्हणल्यावर लक्ष्मण म्हणला नाही माझे प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही, पण सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हणजे भाऊजी तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट आणि मी बस लक्ष्मण मला वाटते बस मी जातो. तो जायला निघाला, परंतु त्याच्यावर सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी होती. थोडासा माघारी आला आणि त्या कुटीच्या बाहेर एक रेषात आपली सीतामाईला म्हणला की रेषा गेला तू नको, परंतु तो गेला. तोही त्या मागेला मुलींनो की रेषातली त्या कुटीच्या बाहेर त्या रेषेमध्ये एवढं सामर्थ्य होतं की रेषा ओलांडू नको. त्या रेषेचं नाव काय काय मला 70च्या पुढे माझं 71 चाललं, मला ही काय काय येतं जरा मोठ्याने सांगा सगळे. बरोबर, लक्ष्मण रेषा ती प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची असते. आणि ती ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, वेगळंच महाभारत घडतं. आता तसं त्यावेळेला राम लक्ष्मण हे पळाला, तोही झाडाच्या आड गेला. हरण कुठे दिसलं नाही, दोघं हरण शोधत होते, हरण दिसलं नाही. पण त्याच वेळी रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं भिक्षेकऱ्याचं रूप, तो जे हरिण होतं ना, ती मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते दोघंही गेले हरणाच्या शोधामध्ये. आणि त्याच वेळेला रावणानं भिक्षेकऱ्याचं रूप घेतलं. त्या रेषेच्या लांब बाहेर उभा राहिला. ओम तत्सत भिक्षांदेही, भिक्षा वाढमाय. भिक्षा वाढ म्हणल्यावर आपली भारतीय संस्कृती दारात आलेला काहीतरी वाढायचं. पिठा आतमध्ये गेली, आतमध्ये कंदमुळे फळे काय असेल ते घेतलं आणि चांगल्या कामासाठी दान धर्म करण्यासाठी अनावधानानं तिनं ती लक्ष्मण रेषा ओलांडली. जशी लक्ष्मण रेषा ओलांडली तसं रावणानं आपलं रूप धारण केलं. 11 लेकरात सीतेला उचललं. घेऊन गेला दिंडीमध्ये पंढरपूरला घेऊन निघाला. सीतेला उचललं आणि पंढरपूरला घेऊन निघाला. सीतेला म्हणला फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, माऊली माऊली म्हणा, गणवा तुकाराम म्हणा. दिंडीमध्ये घेऊन गेला का कुठं मुलींना तुम्हाला माहिती आहे लंकेमध्ये आश्रमपणामध्ये नेऊन ठेवले. आणि मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या वेळेला तो घेऊ इच्छिणारा उड्डाण करू शकणारा राम भक्त हनुमान उपलब्ध होता. पण आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. म्हणून मुलींना भविष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची एवढं शिकायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणत हिला लय शाळेची टोळी लागत होती, जाऊ द्या. गीता गेली गीता मिळेल म्हणून आयुष्यामध्ये मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आता पलीकडे देवीचं चालू तुम्हाला ऐकू येतं का? मग येते का नाही? तुमचं सामर्थ्य तुम्हाला माहित नाही. तुम्ही जिजाऊंच्या सावित्रीच्या लेकी आहात. ज्या सावित्रीनं मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मला सांगा तुमच्यातलं सावित्री कोणाचं नाव आहे? सावित्री जिजाऊ. सावित्री नाही, जिजाऊ नाही. तुमची नाव जया आणि प्रदा. जाहिरात नाव मला सांगा जिजाऊ आणि सावित्री जन्मल्याच नाही कशी जन्मणार? मी तुम्हाला सांगत होतो त्यावेळेला रावणानं विचारलं आणि लंकेकडे जायला निघाला. लंकेकडे जात असताना
हनुमान सीतेला शोधण्यासाठी निघाला. मुलींनो, रामायणापासून काय शिकायचं? रामायणापासून हे शिकायचं त्या रामायणामध्ये त्या मंथरेनं कैकेयीला सांगितलं का तुझा मुलगा हमाली करावा लागेल, राम गादीवर बसणार आहे. मग रामायणापासून हे शिकायचं त्या टीव्हीच्या प्रमाणे एकमेकाची चुगली लावायची नाही, खोड्या करायची नाही. रामायणापासून हे शिकायचं. लक्ष्मण दशरथ रामाला म्हटला जा वनवासामध्ये 14 वर्ष जायला लागेल. तो एका पायावर लगेच तयार झाला. रामायणापासून हे शिकायचं आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळायची. रामायणापासून हे शिकायचं का तू भरताना गादी स्वीकारली नाही. मी तुझ्याबरोबर वनवासात येण्याला म्हटला, राम म्हटला नाही चालणार, तिथे कुठे राज्यकारभार सांभाळला पाहिजे, भरत मला मी गादीवर बसणार नाही. रामाच्या पादुका घेतल्या आणि पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि राज्यकारभार हाकला. म्हणजे रामायणापासून काय शिकायचं? बंधुप्रेम शिकायचं. आणि बंधुप्रेम आजकालचा एखादा 2 भावातला एक भाऊ आता काय वनवासाला नाही पाठवणार तर कुठे 14 महिने जेलमध्ये गेला. एखादा पुन्हा गेला, मुलीची सरासरी केली, केस झाली आणि केस भाऊ त्याला शिक्षा झाली 14 महिने. एक भाऊ जर जेलमध्ये गेला तर दुसरा भाऊ काय म्हणणार? बरं झालं जेलमध्ये गेला, आता माझं एकट्याचं राज्य आहे. राजा रामायणापासून काय शिकायचं? बंधुप्रेम शिकायचं. आता सीता वनवासात होती. वनवासातून लंकेमध्ये पळवली जात असताना ती लंकेमध्ये नेऊन ठेवली आणि त्यावेळेला एक माकड. त्या माकडापासून काय शिकायचं? त्या माकडापासून एवढं शिकायचं. तुम्हाला बघा, पोलीस साहेब तुम्ही 10वी नंतर 8ला गेला तर अर्थशास्त्र, कॉमर्सला गेला तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, अनेक सायन्स गेला BBA BCA बिझनेस मॅनेजमेंट. कमीत कमी खर्चात, कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी भांडवल वापरून जास्तीत जास्त नफा कसा कळवायचा आणि त्याचा हिशेब कसा करायचा हे कॉमर्सला असतं अर्थशास्त्रामध्ये. आणि BBA BCA तुम्हाला सगळं हेच असतं का कमीत कमी खर्चात, कमीत कमी भांडवल, कमीत कमी वेळ, कमीत कमी श्रमशक्ती आणि जास्तीत जास्त नफा. ते माकड शोधण्यासाठी गेलं, अंगठी जवळ होती, झाडावर बसलं, झाडावर अंगठी टाकली, सीतामाईनं अंगठी पाहिली, त्यानं वर पाहिलं. सीतामाईने वर पाहिलं आणि रामाची अंगठी ती वर पाहत असताना त्यावेळेला रामाचे सैनिक आजूबाजूला पहारेकरी होते. त्यांना वाटलं अरे कोण पाकिस्तानचा गुप्तहेर आलाय का कोण आलाय. त्यांनी त्याला पकडलं आणि रावणाच्या समोर हजर केलं. रावण सिंहासनावर बसला होता. रावणाचं सिंहासन एवढं होतं, परंतु ते माकड काय सामान्य नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ना पुढली घटना काय झाली? काय झालं? त्यानं आपलं शेपूट लांबून इतकं लांबवलं, त्याचे टोळे केले आणि त्याच्यापेक्षा रावणापेक्षा डबल उंच सिंहासन केलं. त्याच्यावर जाऊन बसला. रावणानं पाहिलं, रावणानं राग आला, अरे मरकट, मला आपल्या शेपटाचा माग दाखवतं काय? शेपटानं माझ्यापेक्षा उंच जाऊन बसला काय? तुला दाखवतो. मग सैनिकाला मला दारे सगळ्या साड्या कपडे सगळी गोळा करताना त्याने जे शेपूट लांबवले ना, अख्ख्या शेपटाला कपडे गुंडाळून मग त्याला रॉकेट आणा आणि राकेट आणून मातीस आणून गाडी लावण्याचा शेपूट घालून टाका. अख्खा शेपूट याचा शेपटाचा माल मोडा, याचा माल जिरवा. आणि मग सगळे सैनिक पळाले. गेले गावामध्ये सगळे किंजा आणल्या, नंतर ते जॅकेटी पुरल्या, इतक्या पुरल्या, सगळ्या साड्या गोळा करून आणल्या. लंकेमधल्या सगळ्या साड्या गोळा करून आणल्या, तरीही एका साडीचं अंतर उरलं. मग त्यावेळेला एक सैनिक म्हटला, अहो ती लंकेमध्ये सीतामाई आहे ना, जा तिची साडी आणा. सीतामाईची साडी आणा म्हटल्यावर त्या माकडानं शेपूट हातून घेतलं. अरे म्हटलं एका सैनिकाने पाहिलं, शेपूट हातले जा आता म्हणले सगळे राखेचे डबे आणा. मुलींनो तुमच्या माहिती साडी सांगतो. लंकेमध्ये त्यावेळेला या काळामध्ये एवढ्या साड्या महिलांना नव्हत्या. एवढ्या साड्या कुठे होत्या? 1-2 साड्या कुठेतरी असतील आणि त्याही फाटक्या तुटक्या चिंध्याल. आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या मम्मीच्या, बहिणीच्या
कपाटामध्ये जर साड्या पाहिल्या ना थप्पी शेवट ठरत. एका महिलेला 50वी तिची लग्नाची 50वा वाढदिवस म्हणजे काय त्याला म्हणतात अॅनिव्हर्सरी काय म्हणतात ना ती साजरी करायची 50वी म्हणजे तिचं लग्न जाऊन 25व्या वर्षी लग्न झालं 75 वर्षाची झाली आणि तोपर्यंत 50 वर्षामध्ये तिने एवढ्या साड्या जमवल्या होत्या. दर सणाला साडी तर एवढ्या प्रत्येक वर्षी 4-6 साड्या असं करून अख्खी थप्पी लागली होती. फुल कपाट फुल हाऊसफुल भरलं होतं. आणि मग तिला वाटलं लग्नामध्ये मी शालू घातला होता ना ती पैठणी घेतली होती ना ती पैठणी आता माझ्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला घालायची. मी टवटवीत दिसली पाहिजे करून दिसली पाहिजे. ती साडी घेण्यासाठी खाली वाटली. आता ती साडी जुनी साडी म्हणल्यावर सगळ्यात खाली गेली होती. जशी खाली वाकली खाली येऊन साडी ओढली वरती थप्पी बोकांडी कोसळली हाताली खलास. आता एवढ्या साड्या असतात तरी बाई म्हणते मला सणाला साडी पाहिजे त्याला साडी पाहिजे कशाला पाहिजे. मुलींनो तुमची पिढी फार हुशार आहे परंतु अलीकडे मोबाईलचा प्रयोग निघालाय किंवा ते सायनाट मध्ये ती म्हणती मराठी सांगू इंग्लिश मध्ये सांगू. एवढी घाईवाली होती आणि 4 दिवसामध्ये तिथे गेला भांडणं सुरू झाली. तुला मीठ कळत नाही का त्याने कशाला आणलं. तो म्हटला तुझ्यातलं योग आहे आणि ती सुरू सुरू झाली होती ना बाहेर तिच्या मागं पळाली थांब आरती मला तुझ्याशी बोलायचंय. तो म्हणला मला नाही बोलायचं. तो म्हणला थांब मला बोलायचंय. ती म्हणजे मला नाही बोलायचं मला तुझी घाण वाटते. तो म्हणला माझ्या तुझी केस वाटते. तो म्हणला मग माझ्यावर कशाला आली म्हणजे मी झट मार. तो म्हणला बरी मार. मुलींनो 8 दिवसामध्ये ती आजची एवढी घाईवाली होती. मराठीत सांगू इंग्लिश मध्ये सांगू. ती इंग्लिश मध्ये काय होतं ती इंग्लिश ना ती पाश्चात्य संस्कृतीचं आपल्याकडे आक्रमण होत आले आणि ती सोप्या सरळ म्हणून जातो काय काय येऊ. ती म्हणजे आहे काय येऊ. तुम्हाला पण उद्या कॉलेजला जाल तिथे हिरो भेटतील. हिरो भेटल्यावर ते एखाद्या वेळेस तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या देशातल्या 65,000 मुली वर्षातून कॉलेजला गेल्यावर तिथं मोबाईल शॉपिंग टाकतात मग मुली जातात आणि मग तो पोरगा भेटतो कोणती मुलगी फटण्याजुरी आहे आणि तिथं गेल्यावर एखादी मुलगी तो म्हणतो एवढी हुशार त्याने ते तुला एवढा साधा. ती मुलगी म्हणते मला हिनप आहे. तो म्हणतो हे जग पुढे चालय तुझ्यासारख्या हँडसम सुंदर देखण्या मुलीला आपला मोबाईल पाहिजे अँड्रॉइड. देखणी म्हणल्यावर ती चढली हाताचं घालावं आणि मग देखण्या म्हणल्यावर थोडीशी हसली आणि मग तिच्या मनामध्ये त्याचे तमाईप्रमाणे मोह उत्पन्न झाला. हुशार मुलगी 95% मुलगी पण थोडासा मोह उत्पन्न झाला. ती म्हणजे नको मला नको. माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला उलटी लटकी. तो म्हटला तुझ्या बापाला कसं कळलं तुझा बाप कुठेतरी शेतात तिकडं हाडाची काढं रक्ताची पानं हाडा कामाच्या धारा गात असं त्याला कसं कळलं गावाकडं. मुलीला पटलं बापाला कसं कळलं तुला थोडस पटलं पण ती म्हटली तुझ्या बरोबर पुण्याला यायचं म्हणजे मला भीती वाटते. तो म्हटला ती कशाची वाटते फेमस. तो म्हणला सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. आता सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता पण तिच्या मनामध्ये प्रलोभन मोह उत्पन्न झाला होता. आणि मग ती कशी तयार झाली. वेळ संपत आलाय मला थोडा वेळ घेतला 20 मिनिटं वेळ संपत आलाय. त्यानं 20,000 घेतले. ती तयार झाली. दोघं पुण्याला गेले. 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले 2,000. मग आता 2,000 उरले. आता पोरगी पुण्याला नेली. तिला फसवायची म्हणजे उपाशी मार्ग आणायचे का. उपाशी एका 5 स्टार हॉटेल मध्ये गेला. रेवाना वडापावची अवकाश नव्हती. तो मुलगा 5 स्टार हॉटेल मध्ये गेला. तिथं बिल आलं 1,800 रुपये. किती उरले 200. यायला बसला लागत होते 40-80 रुपये. आणि त्यानं व्हायचं ना पण तिनं त्या मुलीला अजून भाव काढला. त्याला म्हटला आईस्क्रीम खाऊगी. ती पण म्हणली हा मला 180 रुपये गेले. आता किती उरले यायला किती लागत होते 80 रुपये. प्रश्नचिन्ह होतं चेहऱ्यावर दाखवता येत नव्हतं. म्हणा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दाखवता येत नव्हतं. अंतःकरणामध्ये दुःख होतं पण त्याचा डाव वेगळाच होता. त्याचा डाव फारच वेगळा होता. तो खाली उतरला.
पायरीवर उतरला, खिशात 20 रुपये होते. शेवटच्या पायरीवर जसा आला तसा त्याच्यात वयाचा हिंदारलेल्या केसाचा एक भिकारी समोर आला. त्याच्यात वयाचा चांगल्या घराण्यात वाटणारा परंतु मळकटल्या कपड्यातला हिंदारलेल्या केसाचा एक भिकारी समोर आला. त्याने हात पसरले, म्हणला 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. त्यावेळेस तो हिरो म्हणला, तो पौरा म्हणला आपल्या त्या मुलीला, एक लाईला भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला पैसा नाही, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी व्हायबल होत चालली. म्हणून मुलींनो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. म्हणून त्याच वेळेला तिचं नशीब तो म्हणला थांब इथं पाहिजे जवळ. त्या भिकाऱ्याला खिशात 20 रुपये उरले होते, किती 20 ते काढले, फटकवले. मोठा उदार करण्याच्या असला त्याच्याकडे त्या मुलीसमोर त्या भिकाऱ्याच्या हातात दिली. मुलीला म्हणला थांब, बाहेर जातो. गेट जवळ गेला, गेट जवळ जाऊन त्याला फोन लावला. हॅलो, मुर्गी लाया हो, मुर्गी लाया हो, मेरा 5 लाख रुपये दे रखना. त्याच वेळेला तो फोन मध्ये बोलत असताना त्या मुलीच्या गावचा बेरणे पाट्याचा पोलीस पाटील आणि कॉन्ट्रॅक्टर त्या हॉटेलच्या गेट मधून एंट्री करत होता. त्या पाटलांना ऐकलं, मुर्गी लाया हो 5 लाख रुपये. असली कोणती सोन्याची मुर्गी विलायची, सोन्याचा अंडा देते. मुर्गी पण त्याच्या काय डोक्यात बसलं नाही. तो आपला सहज विसरला आणि बोलता बोलता समोर आला. समोर येऊन पाहिलं, पायरी जवळ ती मुलगी, ती गरीबाची मुलगी 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते. ते पाटलाने त्या मुली जवळ गेलं, त्याला विचारलं तू इथं कशी. सगळा ते मुलगी गांगरली, बावरली, गेली भीक बितरतीनं नाविलाजाने शेवटी त्या मुलाकडे याच्या बरोबर म्हटल्यावर पाटलाच्या डोक्यामध्ये पोलीस पाटील म्हणजे सगळं माहित असतं. त्याच्या डोक्यामध्ये टोप पेटली. अरे तो मुलगा म्हणत होता ना 5 लाख रेडी लग्न, मुलगी लाया हो. मुलगी म्हणजे मुलगी होती, ही मुलगी त्यानं पळून चालवली असं पाटलाला समजलं. कारण असे प्रकार बरेच झाले होते पहिले. मग त्यानं त्या मुलीचा हात धरला. तर म्हटलं त्या मुलाकडे हात धरला. ते 3 जण त्या मुलीकडे जात असताना त्या मुलाने घेतलं. अरे हा रागात पावलं टाकीत हा पाटील, हा या माही 2-3 माणसं, ही मुलगी आपल्याला घेऊन येते, काय भानगड आहे. आणि मग त्या वेळेला जवळ जसा पाटील आला तसा तो मुलगा 90च्या स्पीडनं पळाला. 2011ची गोष्ट आहे. तसा पळाला, कोणत्या अरब राष्ट्रामध्ये गेला माहित नाही. 2011 पासून त्या कॉलेजच्या बाहेरची ती मोबाईलची टपरी बंद आहे. त्याच्यासाठी सांगतो, त्यांना अंधर वय असतं, डेंजर, धोका, खतरा तुम्हाला माहित नसतो. शारीरिक बदल होत असतात. आणि मग फक्त एखादा तुम्हाला तिथे गेल्यावर फसवण्यासाठी पश्चिम भाषा वापरेल, त्याला फसू नका. फार शब्द तो प्राचीन बाहेरच्या देशातला शब्द आहे. फार सहज सहज बोलून जातो. काय ते काय बी मुलीनं काय नसतं. ते काय बी काय नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं धव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले की केव्हाच विरघळतं. एखाद्या भोळ्या बांगड्या मुलीला फसवण्याचा तो डाव असतो. आणि एखादा जर तुम्हाला म्हणलाच कदाचित काय येऊ, त्याला म्हणा तुझी आय आणि बाप माझ्या बापाकडे नाईकडे घेऊन ये, आपण काय केलं तर करू. आयुष्यामध्ये आता बळच कोंबड परस्पर कोंबड कापू नका. कारण काय झालंय, बऱ्याच वेळेला मोबाईल प्रलोभन निर्माण झाल्यात, मुली बायबल होतात. त्यांचं करमाळ्याचा तुम्हाला शिस्ती माहित आहे. तो पिक्चर पाहिला आणि पिक्चर पाहिल्यानंतर त्या भागच्या करमाळा भागच्या बऱ्याच मुली पळून गेल्या. त्यातल्या 145 मुली या भागातल्या पळून गेल्या. त्यातल्या 15 दिवसामध्ये 144 मुली परत आल्या. आणि एक मुलीला तिकडे डेड बॉडी एका पोलीस स्टेशनला पुण्याच्या मिळाली. त्याचा फोन आला. 144 खलास झाली. 144 मुलींचं जीवन बरबाद झालं. कशामुळं? त्यांनी ते गाणं पाहिलं, याद लागलं. कोणत्याही लोभाला प्रलोभनाला भरू नका. कारण एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. तुम्हाला सगळं कळतं. प्रत्येक कॉर्नरला लिहिलं असतं सावधान, पुढे धोक्याचं वळण नाही. तरी तुम्ही तुमची गाडी दामटली तर ती डॅमेज होते. पत्र्याची गाडी डेंटिंग पेंटिंग करून दुरुस्त करता येते, पण या देहाची बॉडी, या देहाच्या बॉडीची गाडी परत रिपेअरिंग होत नाही. आपलं पावित्र्य, चारित्र्य, शील भ्रष्ट झालं का समाज पुन्हा आपल्याला स्वीकारत नाही. म्हणून प्रत्येक सावधान प्रत्येक ठिकाणी लिहिलं असतं.
डोक्याचं वळण आहे ते वळण पहा आणि प्रत्येक ठिकाणी गेलेलं असतं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं संतांचं वाङ्मय करतं. याच्यामध्ये संतांच्या वाङ्मयामध्ये परश्री मानावी माती समान छत्रपती शिवरायांची हीच नीती आहे. आपला समाज फक्त छत्रपती शिवराय आणि संतांच्या विचारावरती गोळा आहे. नाहीतर सगळीकडे फडका झालाय, वनवा विसरलाय, लहान लहान मुलींचे अत्याचार होतो. एक तुम्ही मुंबईचं हिंदू मिल, आता बोगदेचं एक प्रकरण, दिल्लीचं निर्भया प्रकरण का झालं माहित आहे? त्या मुली एका मुलाबरोबर त्या बसमध्ये शाळा करत होत्या. बाहेरच्यांनी पाहिलं की बोगदेवच्या एका पठारावर रात्रीच्या 11:30 वाजता एकट्या मुलीनं कशाला तडफडा जायचं का त्या मुलाबरोबर. आणि तिथं काही असे हिंस्र असतात, असे काही वासनांध लोक असतात, ती टपलेले असतात. कधी कुणाला व्यक्त करायचं, आपला कावा सांगायचा. म्हणून मुलींनो, समाज फार विचित्र झालाय. आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आणि मनाचा ब्रेक फक्त 2 अभंग पाठ करा. एक 2 अभंग पाठ करा. आपलं मन शुद्ध होतं, शांत होतं, पवित्र होतं, स्थिर होतं, एकाग्र होतं. हरिपाठानं, कीर्तनानं, भजनानं काय होतं? आपलं मन शांत होतं, आपलं मन पवित्र होतं आणि आपल्यातच निर्माण होतो. वेळ संपलेला आहे, मला अजून मुलांच्या शाळेमध्ये जायचंय. मुलींनो, आयुष्यामध्ये आपल्या बापाला मान खाली घालावा लागेल असं आयुष्यात करू नका. एका मुलीचा बाप पोलीस स्टेशन मध्ये अडत होता. माझी मुलगीला शोधायचंय. मुलगी गेली, त्याने सगळी पर्ची मुली झाली होती. आमच्यासारख्या पत्रकारांना विचारलं, तुमच्या मुलीचा फोटो द्या. आम्ही तिला टीव्हीला पाठवू, पेपरला देऊ. तो म्हणला नका. तो बाप म्हणला नका, माझ्या मुलीचा फोटो पेपरला देऊ नका. ते जर 4 गावात कळलं, माझी इज्जत जाईल. नातेवाईकांना जर कळलं तर आमची खोटी होईल आणि माझ्या भावांच्या 2-4 मुलींचे लग्न व्हायचे. पेपरला देऊ नका. अनेक बातम्या पेपरला येत नाही, पण झालेल्या असतात. शेवटी त्या बापानं 7व्या वर्षी त्या बापानं आणि आईनं दोघांनाही आत्महत्या केली. म्हणजे आई बापानं आपल्याला 20 वर्ष वाढवलं असतं. आपल्यामुळे जर त्यांना आत्महत्या करायची वेळ येईल, त्यांना मान खाली घालावं लागेल. असं आयुष्यात वागू नका, हीच तुम्हाला माझी विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते समाज सुधारक काय, समाज सुधारण्यासाठी ते घडून गेले. त्यांच्या मुलांचं नाव तुम्हाला माहीत असावं. त्यांच्या मुलांचं नाव आहे यशवंत. तुम्हाला यशवंत होण्यासाठी त्या महात्म्याच्या मुलांचा इतिहास ज्ञात हवा, छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. धन्यवाद. तुमच्या मीड ज्ञानेश्वर मिडगुळे सर हे आपल्याला या ठिकाणी प्रबोधन करणार आहे. त्या प्रबोधनातून तुम्हाला काय घेता येतं का, घेण्यासारखं आहे का, त्याचा आपल्याला काय अनुकरण करता येतंय का, त्याचा कुठेतरी विचार करा. आता ते तुम्हाला या ठिकाणी प्रबोधन करतील. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि ही सगळी माहिती युट्यूबवर असते. तुमच्या फोटोचे तुम्ही दात काढायचं, चिमटे घ्यायचे, वाढायचा असा प्रकार केला सांग याद आहे. नीट सांगून ठेव. ज्ञान झाल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवागुण सुंदर हे. सुंदर अशा भारत महाविद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून बालमित्रांना ज्ञानेश्वर मिडगुळेचा मनापासून नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. कशाने चालता? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला थोडा तरी नीट सरळ डोक्याने चालायचा मार्ग सांगा. डोक्याने म्हणजे डोक्याने असेल, त्याच्या डोक्याने
डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनातला तुमच्यातला प्रत्येक जण चांगला मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी संत निर्माण दिंडीतर्फे मी तुमच्या समोर हजर आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं, अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी गुटकार, मी लुकला, मी काळा. असं कसं होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. आपल्याला कोणत्या घराण्यामध्ये जन्मायचं, जेव्हा आपल्याला कोणता रंग द्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यानंतर आपल्या वाटाला जो विद्यादानाचा म्हणजे जो शिकण्याचा प्रवास, शिक्षणाचा प्रवास आहे ना, हा कसा करायचा आणि शिकून मानव जीवनामध्ये दोन प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून म्हणजे शिक्षण, आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तकदीर ने तुम सबको हीरा ही बनाया है, बस शर्त यह है तो घिसेगा वही चमकेगा. मला माहिती टाकीचे गाव शोधल्याशिवाय अचानक काही मिळत नाही, परंतु तुमच्यातला प्रत्येक जण माणूस मोठा होऊ शकतो. मुलांनो, आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगारी आहे, बिलकुल नाही. आमच्या पुण्या साईडला पिंपरी, चिंचवड, रामगाव, सनकवाडी, शिक्रापूर सगळ्या MIDC मध्ये 90% लोक बाहेरच्या राज्यातले आहेत. मॅनेजमेंट मध्ये बाहेरच्या राज्यातली आणि हेल्पर सुद्धा बाहेरच्या राज्यातली. कारण का तर आपली पोरं मध्येच लांबी करतात, मध्येच शाळा सोडतात, ITI डिप्लोमा डिग्री काहीच करत नाही आणि मध्ये दुकान बेकार होतात. मुलांना जरा कान खोलून आहे, मी महाराष्ट्रामध्ये का फिरतोय सांगू. कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये 10 ते 15% मुलं बिगर लग्नाची आहेत, त्यांची लग्न जमत नाही. कोणती माहिती ही आता नीट लक्ष देत नाही, टंगल करतात, शाळा शिकत नाहीत नीट आणि पर्यायानं कुठंतरी फेल होतात आणि बेकार तुकार बनतात. आता टंगल करतात, सुशिक्षित बेरोजगार होतात आणि अशा तुकार बेकार मुलांना कोण देणार होती? प्रत्येक गावामध्ये तुम्हाला माहित आहे 30 ते 35 वयोगट झालं तरी लग्न होत नाही प्रत्येक गावामध्ये. म्हणून मुलांनो, आता जाता हा वेळ आहे ना, हा वेळ तुमचा 1 तास महत्वाचा आहे आणि तो 1 तास महत्वाचा होण्यासाठी या एका याच्यातला एक विचार आहे. तो दुसरा तास कोणता तुमचा माहितीये का? तुमचा दुसरा तास तुम्हाला वाटत असेल महत्वाचा व्हावा, त्या 12% मध्ये तुम्ही बसावा नाही असं तुम्हाला वाटत असेल तर एक विचार घ्या, फक्त शिकून आणि सवरूनच तुम्ही मोठे होऊ शकता. तुमच्याचा प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मला सांगा, भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जन्मले आणि त्यांची इतकी गरिबी होती की लहानपणापासून 3री 4थीला असल्यापासून ते पेपर टाकायचे. पेपर टाकून त्यांना जे पैसे मिळते थोडे 500-400 रुपये त्याच्यामध्ये त्यांचा परिवार चालायचा. आणि त्यांचे वडील आजारी होते, त्यांच्यावर जबाबदारी पेपर टाकायचे, दिवसभर पेपर टाकायचे. पण पुढे शाळेत गेले, शाळा शिकायचे आणि बोललेला एखादा पेपर, एखाद्या पेपरच्या रद्दीमधलं पान ते वाचायचे. त्या पेपरमध्ये लेख असतात, ते लेख वाचायचे आणि ते लेख वाचून त्यांच्या डोक्याला एवढी चालना मिळाली, अरे मी काहीतरी बनू शकतो, मला काहीतरी बनायचंय. आणि मग पहिले भारताचे राष्ट्रपती हे मुस्लिम समाजाचा, गरिबाचा खायला आणला नाही, तो मिसाईल मॅन संशोधक राष्ट्रपती बनला. का बनला? फक्त शिक्षणाचा मुळे. इतका शिकला, MA MPhil सगळ्या डिग्र्या घेतल्या आणि त्याच्या विद्वत्तेमुळं आता ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्यांचं शिक्षण किती माहिती तुम्हाला? त्यांच्या डावपुढं 7 डिग्री आहेत. मास्टर डिग्रीच्या नंतर 7 डिग्री आहेत. राष्ट्रपती का बनवलं? त्यांना राष्ट्रपती का बनवलं? फक्त त्यांनी टॅलेंट, आपलं टॅलेंट इथं दाखवलं शिक्षणामध्ये. कोणत्या घराण्यात जन्मल्या द्रौपदी मुर्मू? कोणत्या घराण्यात माहिती का? आदिवासी समाजातली मुलगी,
आई वडिलांचं 7व्या वर्षी निधन झालं खाणीमध्ये गाडून आणि अनाथ आश्रमामध्ये शिकली आणि शिकवून इतकी मन लावून शिकली आणि मग टॅलेंट बघून त्याला एवढ्या डिग्र्या बघून त्याला राष्ट्रपती बनवलं. मुलांनो, तिचा कलरही गोरा नाही. आपल्याला देवानं कोणता कलर दिलाय, आपण कोणत्या घराण्यात जन्मलो याला महत्व नाही, पण आपण कसं शिकून सवरून मोठं झालो याला महत्व आहे. बऱ्याच वेळा तुमची पिढी ऐकत नाही. आमच्या 70 पेक्षा 35ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा तुमची 15ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे, जरा जास्त हुशार. हे चांगलं तुमच्यापर्यंत एक तर पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यात घेत नाही. संतांची अभंग नंतर तुमच्या गावात सप्ताह होतो. किती जण जाता कीर्तनाला, किती जण सगळेजण जाता. बघितले एका कीर्तनाला, काल्याच्या कीर्तनाला होतो, सगळी लाईन मध्ये होता. तुम्ही कशाला? भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढं अंतर आहे. पण काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन हा तर उद्या सकाळी तुमच्या पोटामध्ये राहील, उद्या सकाळी येतं. राहणारे 2 वर्ष संतांच्या अभंगातला एखादं चरण, एखादं वाक्य तुमच्या डोक्यामध्ये बसलं. हरिपाठामध्ये एक अभंग आहे, अलोकचा अभंग आहे. कोणता अभंग आहे माहितीये का? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक म्हणजे कोणते? आपल्या घरातले 3 लोक का? हा, अवघाची संसार म्हणजे कुणाचा म्हटलंय? आपल्या घरातलं म्हणलंय का? पप्पा, मम्मी, कुटी, भगवंत म्हटलंय का? अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील आणि स्वर्ग मृत्यू पातात सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ थोडा मोठा असतो. तर अख्ख्या अभंगामध्ये हरिपाठ जर तुम्हाला हरिपाठामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी पाहिजे का? पाहिजे नाही, जाऊ द्या. तुम्ही जे पसायदान म्हणता ते कशातले माहिती? ज्ञानेश्वरीतल्या 1792 ते 1802 नंबरच्या ओव्या म्हणजे पसायदान आहे. एका पसायदानामध्ये, एका हरिपाठाच्या अभंगामध्ये किती मोठा अर्थ असतो. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये काय असेल तर मुलांनो नका तुम्ही करू. फक्त हरिपाठ तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो. हरिपाठाला किती जण जातात? एकच जण. हरिपाठामध्ये काय होतं माहिती आहे ना? एक जण म्हटलं तो हरिमुखी म्हणा, तो म्हणतो पुण्याची गणना कोणतरी, तिसरा म्हटला तो असं. म्हणजे एका पुढचा एक वाक्य म्हणत असताना त्यावेळेला त्या माणसांच्या मनामध्ये जगातल्या कोणत्याही समस्या, संसारातल्या कोणत्याही कटी अडचणी त्यांच्या डोक्यामध्ये वरत नाही. त्यांचं डोकं त्यावेळेला स्थिर होतं, एकाग्र होतं. आपली बुद्धी, चित्त, मन स्थिर एकाग्र होतं. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुमचं मन एकाग्र पाहिजे. का डीजे वाजलं पाहिजे? माहिती डीजे वाजलं मी पाहिलं तुमच्यातले, मला सांगा डीजे मध्ये सगळ्यात चांगलं कोण असतं? सगळे जण. तर डीजे वाजला का तुम्ही पळता, पण हरिपाठाला तुम्ही जात नाही. परंतु हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. 2 अभंगाच्या आयुष्यामध्ये पाठवतील. अवघाची संसार सुखाचा करेन. जगाचा संसार सुखाचा करायचा आहे याचा अर्थ आपल्याला नाही कळला. स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं तरी फार झालं. आणि स्वतःचा संसार उभं करण्यासाठी त्या 12% मध्ये तुम्ही बसलं नाही पाहिजे, तर संसार होईल. 25 वर्षानंतर 1 तास येतो बघा संसार. त्यावेळेला तुम्ही देव म्हणता. देव तुम्हाला सगळे देव म्हणतात. देव नवरदेव, बरोबर आहे. नवरदेव म्हणतात तुम्हाला. त्या दिवशी तुम्ही देव म्हणायचं, तुम्हाला राष्ट्रपती नाही बनता येणार. मला माहिती आहे स्पर्धेत प्रयोग आहे. तुम्ही APJ अब्दुल कलाम, झाकीर हुसेन असे राष्ट्रपती नाही बनणार. परंतु कमीत कमी त्या 12% मध्ये न बसता तुम्ही स्वतः बनण्याची लायकी तुमची निर्माण करा. आणि लायकी फक्त शिकून सवरून आपलं करिअर करून काहीतरी नोकरी धंदा करून तरच तुम्ही म्हणू शकता. नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये त्यावेळेला सोलापूरला तुम्हाला माहिती एक मोर्चा निघाला होता. जिल्हाधिकारी कार्यालय कोणाचा होता माहिती का? ज्यांची लग्न होत नाही अशा मुलांनी संघटना केली आणि जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. आम्हाला मुलगी द्या. जिल्हाधिकारी मोकळा आहे का? त्याला करून मुली कशा देणार? आणि हे मोर्चा काढून जिल्हाधिकारी काय खबर त्याचा तपास करीना म्हणून ते जिल्हाधिकाऱ्याच्या समोर नाचायला लागले. काय नाचायला लागले? आम्ही लग्नार, तुम्ही लग्नार. मग अशी वेळ तुमच्यावर येऊ नये.
25 नंतरचा तो 25 वर्षानंतरचा तो एक काळ तुमच्या जीवनात महत्वाचा व्हावा. तो काळ कोणता? तर तुमचे आई वडील तुमच्यासाठी एखादी पावली शोधते, त्याला पुढं उभं करते, म्हणजे पडदा झाला जाईल किंवा म्हणतात ह्या साईडला असेल आणि मोठ्याने आवडले शुभमंगल काय सावधान सावधान. तुमचं ते मंगल शुभ व्हायचं असेल आत्ता सावधान वापर. काय होतं आम्हाला त्यावेळेस कुणी सांगितलं नाही, आम्हाला त्यावेळेस काही कळलं नाही. आम्हाला काय होतं वेळ निघून गेल्यावर आपल्याला नंतर वाटतो आणि त्यावेळेस मंडळाला अभ्यास केला तर मी पण काहीतरी बनलो असतो. तुमचा जोडीदार मोठा मंदिर असतो अधिकारी मी पण काहीतरी बनलो असतो, पण वेळ निघून गेली असते. मंडळाला वेळ जागे व्हा. बऱ्याच वेळा तुम्हाला काय होतं तुम्हाला घरात शिक्षक सांगितलं राग येतो. पालकांनी जर बोलले तर थोडं अरे त्याच्यातला उलट्या पाट्या पाय फक्त सरळ कर गाढवा तुला काही अक्कल आहे का गाढवा बाप गाढवा म्हणतो तर त्यावेळेस तो काय तुम्हाला गाढव म्हणून नाही तुमचा तुम्ही मुलगा असता. बाप सांगत असतो अरे नळ सगळे चालू पाणी वाया घालवतोय तुला काही कळतं का झेड्या. बाप म्हणतो असतो अरे लाईटी सगळे लाईटीचं महत्व तुला कळतं का लाईटीचं बिल किती येतं. बाप सारखा ओरडत असतो. तुम्ही विचार करता अरे बापाच्या कटकटीतून आता माझी 10वी-12वी झाली ना बापाच्या कटकटीतून सुटण्यासाठी मी सरळ जातो कुठेतरी नोकरी शोधतो तिकडे छोकरी शोधतो तिकडेच मरतो. मी बाहेर जातो 12वी होते. 12वी झाल्यानंतर 12वी झाल्यावर नोकरी कुठे मिळणार आहे फक्त मिळते का नाही मिळत. आयटीआय डिप्लोमा झाली डिग्री झाली तरी नोकरी मिळते. आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही बेरोजगारी नाही. आमच्या रांजणगाव सरसवाडी साखर पिंपरी चिंचवड MIDC मध्ये माणसं मिळत नाही. बाहेरच्या देशातले 90% अधिकारी मॅनेजमेंट मधले आणि 10% हेल्पर सगळे युपी बिहार बाहेरच्या देशाचे आहेत. आपली पोरं कुठे आहेत माहिती? आपली पोरं डिग्री पूर्ण असून लुंगी डान्स करून पाहिजे. काय त्या डीजेचं गाणं असतं मुंगळा माझ्या मुंगळ्यासारखं डीजे पुढे जाता ना डीजे बघा. एक दिवस तुम्हाला येतं डीजे पुढे जायला तुम्ही जाता शेजारचा पंटर बिघडलेला असतो तुम्हाला म्हणतो अरे थोडा लय जमला थोडं टॉनिक घे माझ्याकडे टॉनिक घे आणि ते टॉनिक देतो. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी लहान गोष्टी खटखटी काढाव्या लागतात. बालवाडी अंगणवाडी प्राथमिक शिक्षण हायस्कूल कॉलेज तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. पण तुम्हाला बिघडण्यासाठी एखादा दिवस डीजेच्या पार्टीमध्ये गेला ना आणि तिथं एक पण तुम्हाला बघा आयुष्यामध्ये वाईट माणसाच्या संख्येला सुद्धा जाऊ लागला. आयुष्यामध्ये तुम्हाला काय सांगत होतो वाईट माणसाच्या तुम्ही साधा पाहिलं साधा रंग बदलतो आणि तो रंग बदलत असताना साडा जर पाहिला बाहेर आला आणि ती एखाद्या बाईनं पाहिला आईनं पाहिला तर ते आपल्या मुलाला म्हणते बाळू रे या साडाच्या जवळ जाऊ नको. त्यानं जर फुंक मारली तर डोळी लागला. त्या साड्यापेक्षाही डेंजर त्या माणूसामध्ये काही माणसं आहेत की तुम्हाला बिघडवायला चपलेले आहेत. जगामध्ये फक्त 3 लोक आहेत तुमचं चांगलं शिकतात. फक्त 3 लोक आहेत. कोण? तुमचं बरं व्हावं तुमचं भलं व्हावं तुमचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं फक्त 3च लोक शिकतात. बाकीचे सगळे तुमचे कॉम्पिटिटर असतात किंवा तुम्हाला बिघडवायला टपणारे वाईट व्यक्ती माणसं असतात. कोणाला तिकडनं वाटतं तुमचं चांगलं व्हावं आई वडील. तिसरं शिक्षक आई वडील आणि शिक्षक फक्त तिघांनाच वाटतं तुमचं चांगलं व्हावं. आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना माघारी बोलू नका. तो माघारी बोलल्यावर तो गेला महिनाभर पोरगा फिरला नोकरी मिळली नाही एकच. मग त्या आईने सांगितलं वडिलांना म्हणले ते फिरतंय त्याला काय तुमच्या ओळखीत बघा. मग त्याला बापाने सांगितलं गावाच्या बाहेर एक कंपनी तयार झाली त्या कंपनीमध्ये जा म्हणजे तो पोरग गेलं. मोठी कंपनी होती. गेटच्या आतमध्ये एंट्री केली तसं आतमध्ये शिरला तर 15-20 नळ होते. पाणी बदबदा चाललं होतं. रोडला होतं. बापाचे शब्द आठवले अरे गाढवा तुला काय अक्कल आहे का नाही सारखं पाणी किती वाया घालवतो. बापाचे शब्द त्याच्या डोक्यात घुसले आणि सटक्यासारखी नळ बंद केलं. नंतर आपल्या हॉलमध्ये गेला. सगळे चालू होते लाईटी चालू होत्या. बापाचे शब्द आठवले अरे गाढवा तुला काय कळतं का नाही लाईट किती गळते. मग ते बापाचे शब्द आठवले त्याने खटक्यासारखे ते फॅन बंद केले. आतमध्ये गेला तसा 1-2 पाय पोचली त्याच्या पायात अडकले.
पायात अडखळले बापाचे शब्द आठवले पाय पोचणे सरळ कर तुला काय कळतं काय शिस्त त्याने पाय पोचणे सरळ गेले आतमध्ये गेला आतमधल्या हॉलमध्ये 25-30 उमेदवार बसले होते त्याच्या मागे जाऊन बसला प्रत्येक उमेदवार ह्या गेट मधून जायचा अर्ध्या मिनिटामध्ये बाहेर जायचा त्याला काही कळेना अरे इंटरव्ह्यू घेतात का काय नुसतं तमाशा आहे म्हणून त्याचा नंबर आला सगळे 25-30 उमेदवार संपले त्याचा नंबर आला आणि त्याच वेळेला त्याचा नंबर तो घेत आतमध्ये गेला मॅनेजमेंटचे सगळे अधिकारी उभे राहिले एचआर मॅनेजर कमर्शियल बिझनेस सगळे उभे राहिले 5-6 अधिकारी उभे राहिले त्याला त्याचं नाव विचारल्यावर त्यानं नाव सांगितलं ते नाव एका लेटरवर लिहिलं मुलांना ते कोणतं लेटर होतं कोणतं लेटर असावं लव्ह लेटर नव्हतं अपॉइंटमेंट लेटर त्याच्या हातामध्ये दिलं त्याला प्रश्न पडला अरे मला काही विचारलं नाही इंटरव्ह्यू नाही कसं दिलं त्याला संशय त्याच्या चेहऱ्यावर डोक्यामध्ये वादळ कसं काय नेमकं भानगड त्यावेळेला तो एचआर मॅनेजर म्हणजे ह्युमन रिसोर्स अधिकारी होता ना त्याने काढलं तुला प्रश्न पडला ना तुला इंटरव्ह्यू घेतला नाही काय विचारलं नाही तुला सिलेक्ट कसं केलं तर मुलांनो त्यांचा इंटरव्ह्यू असा होता तुमचा इंटरव्ह्यू असा होता का गेट पासून हॉल पासून ऑफिस पर्यंत प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते आणि आमचा इंटरव्ह्यू कसा होता आम्ही कॅमेऱ्यात पाहत होतो हे आलेल्या पहिल्या 30-40 उमेदवारापैकी विद्यार्थ्यापैकी एकानंही नळही बंद केला नाही लाईट बंद केली नाही पाईप मोटर सरळ केली नाही आम्ही फक्त तिथं पाहिलं शेवटी तू एकच मुलगा असा निघाला का तुझ्यावर तुझ्या आई वडिलांचे असे संस्कार आहेत तो नक्की तुझ्या त्या संस्कारामुळं तू आमच्या कंपनीचा नक्की फायदा करू शकशील हा विश्वास वाटला मी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहिलं आणि तुला अपॉइंटमेंट लेटर दिलं मुलांना त्यांचा इंटरव्ह्यू कसा होता त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये करंट पेटला आणि आपला बाप आपल्याला ओरडत होता त्यामुळे आपण आपली बटणं बंद केली पायपोटणं सरळ केला आणि मग त्याला पश्चाताप झाला तो धावतच लेटर घेतलं घरी गेला बापाच्या पायावर रडला बापा मला माफ करा तुम्ही मला रागवत होता तुम्ही मला दरडावत होता तुम्ही मला रडवत होता पण त्याच वेळेला मला कळलं नाही की तुम्ही मला घडवत होता तुमचा बाप तुम्हाला घडवत असतो शिक्षक तुम्हाला घडवत असतात माघारी बोलण्याचा प्रयत्न करू नका काही चुकलं गप राहत आणि म्हणून तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर संतांचे विचार डोक्यामध्ये घ्या की शांताबाई बाबूराव हे फक्त एकच वर्ष गाणं येतं ते दुसऱ्या वर्षी दिसत नाही संतांचे अभंग 700 वर्षानंतरही तुम्हाला चालून नेण्यासाठी काकडा भजन हरिपाठ परिपाठ प्रवचन गायले जातात हे कादेतवाने वाटतात अवघाती संसार सुखात करीलं येऊदेचे लोक लावलेद्वारे एका गंधले कादेतवाने वाटतात म्हणून संतांचा एक विचार डोक्यामध्ये घ्या 25 लाख वारकरी असतात एकही तुम्हाला बातम्या ऐकणार मिळणार नाही एखाद्या वारकऱ्याने विनयभंग केलाय एखाद्या स्त्रीचा परंतु रोज बेखबरा बातम्या असतात कारण आपला समाज बाहेर होत चाललाय सगळीकडे भडकावून आलाय फक्त संतांचे विचार डोक्यात घेतले तर तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये जगू शकाल चांगल्या प्रकारे वागू शकाल मित्रांनो तुमची पिढी मागून आहे फक्त जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल त्यावेळी चंद्र शरमला मोठमोठे तारे नरमले एक पंथी समोर येऊन म्हणाले प्रभू माझ्या परीनं नक्की प्रयत्न करेल त्याच वेळेला माझ्यासारखे एका काजवेने ठरवलं कुठं तरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुके अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेल दाखवून सरेल जय हिंद जय महाराष्ट्र संभाजी महाराज आणि येसुबाई दुसरं राजाराम महाराज तारण याच्यात टाळ्या वाजवा ऑफिसमध्ये आता तुला हरिपाठ बरं दुसरा प्रश्न विचारू का तुमच्या आवडी पिक्चर फेमस झाला होता साहेब ते ठरवचं ते घेऊन घेतला